वरुड शहरात भीषण आगीत घर जळून खाक. काहीच नाही वाचलं. एक साडी काय काही काप्याचे काहीच नाही, मशिनी नाही मैसुनीची, सारे सारं काहीच नाही राहिलं बाबा. आता यशोदाई मंगलम नवीन स्वरूपात. वरुड शहरातील एकमेव भव्य पूर्वमुखी मंगल कार्यालय व आकाराने सर्वात मोठे मंगल कार्यालय. लग्न हॉलमध्ये 2 ते 3 हजार पाहुण्यांची सुविधा. एका तासात 1500 पाहुण्यांकरिता बुफे स्वरूपात आरामात जेवणाची सोय. आता वरुडकरांसाठी प्रथमच संपूर्ण मंगल कार्यालयात आधुनिक डक्ट एअर कूलिंगची व्यवस्था, जो उन्हाळ्यात सुद्धा देणार पाहुण्यांना हिवाळ्याच्या थंडीचा सुखद गारवा. सुरक्षित पार्किंग उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा यशोदाई मंगलम व लॉन वरुड. आगीत घरातील महिलेचा हात भाजला, सुदैवाने जीवितहानी नाही. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंबाला मदतीची गरज. या आहे फुलाबाई सिरसाम, ज्या आपल्या मुलांचा आठवडी बाजार परिसरात छोट्याशा घरात राहून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. सध्या त्यांचा मुलगा मंडीच्या कामावर बाहेरगावी गेला असल्याने त्या सध्या एकट्याच या घरात राहत होत्या. आज सकाळी पहाटेच्या सुमारास या घराला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खडबड उडाली. ही महिला जेव्हा आग विझवण्यासाठी गेली तेव्हा मात्र महिलेचा हात या आगीत भाजला गेला. आगीचे स्वरूप वाढत गेल्याने नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर तेथीलच नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. नंतर अग्निशमन दलाच्या पथकाने सुद्धा आग विझवली. या आगीत एक घर संपूर्ण जळून खाक झाले असून बाजूच्या ललिता भातुलकर यांच्या घराला सुद्धा आग लागली व त्यातील सुद्धा काही साहित्य जळून खाक झाल्याने या आगीचे स्वरूप वाढत गेल्यानंतर परिसरातील अनेक घर या आगीच्या विळख्यात येत होते. मात्र स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत वेळीच आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. या आगीत फुलाबाई सिरसाम यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने त्यात त्यांचे सर्वच घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर मोठं संकट आले असल्याने त्यांना मदतीची आवश्यकता आहे. वरुड शहरातील व तालुक्यातील सामाजिक संस्था, विशिष्ट नागरिक व समाजसेवकांकडून या गरजू महिलेला मदत करावी असे आवाहन अमरावती टुडे न्यूज व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. भगवान सिरसाम. काय कशी लागली आग? दिवा लाव खायचा तेलाचा तर उंदरांना गिनायला वाट. बरं, सगळंच जळलं काय? सारं काहीच नाही वाचलं. एक साडी काय काही काप्याचे काहीच नाही, मशिनी नाही मैसुनीची, सारे सारं काहीच नाही राहिलं बाबा. बरं, कोण आहे तुमच्या सोबत राहणारे? कोण कोण असतं? एकटीच होती ती. माई पोरं सिडनावर गेले, एक बँगलोरला गेला, एक सुरतला गेला, एक आपल्या सासऱ्याचे आहे. काय म्हणजे सगळं जळून खाक झालं? पुरच काहीच नाही वाचलं. काय काय होतं महागाच्या वस्तू? दही होत्या, तुरी होते, सोल्याची डाळ, तुरीची डाळ, तांदूळ, आटा, गहू, मशीन होती, तुरी मशीन, गादी, कपडे, सगळं सारं. मोठे मोठे बिलांकिटा माय, नवीचे नवीन साड्या माय पोराची, एवढं मोठं बॅग, नवीनचे नवीन कपडे माय पोराचे, जुने जुनेच. बरं, हात कसा काय जळला तुमचा? इथं कवड नाही उघडे, हा कवड नाही उघडेची पार पेटत माझ्या डोक्यावर आलो होतं. मोठ्या मुश्किलनं निघाले कवड करून त्या तिथं जाऊन पडले, कल्ला केला. बरं, कोणी आलं काय अधिकारी म्हणजे प्रशासनाचे? मागं नागरणाची मदत काहीच नाही वाचलं बाबा. मी राजेश चवारे वरुडतून बोलतो. आठवडे बाजारामध्ये आग लागली होती. त्याच्यामध्ये 2 घरं पूर्णपणे, एक घर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आणि दुसरं घर अर्ध जळलेलं आहे. आता माझी अशी शासनाची विनंती आहे की त्यांच्या घरी राहायला सुद्धा आता खायलाही काही नाही आहे, तर शासनाने त्यांना थोडी बहुत मदत करावी ही माझी विनंती आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.